तर बातमी राज्यातल्या हवामानासंदर्भातली। राज्याचं हवामान सातत्यानं बदलत आहे। कडक उन्हाळ्यासह अधेमध्ये बरसणाऱ्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे। बुधवारी राज्याच्या बऱ्याचशा भागात वादळी वारे आणि गारपिटीसह पावसानेही हजेरी लावली आणि या अवकाळीनं शेतकऱ्यांच्या वावरात अवकळा आलेली असून लाखोंचं नुकसानही झालंय। अवकाळीचा मार, शेतकरी बेजार। 17-80 हजारचा माल झाला होता, पण आता गेले 1 रुपया पण नाही येणार आहे। नुसते पंचनामे नको, वेळेवर मदत करा। 2023 मध्ये सुद्धा असंच एक अवकाळी पाऊस झाला आणि तेव्हाही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं। तेव्हाही शासनाने पंचनामा केला, परंतु आजपर्यंत ती पंचनामाची रक्कम मिळालेली नाही। पावसानं झोडपलं, राजानं साथ द्यावी। हा कर्जातून बाहेर निघायला पाहिजे, याच्यासाठी शासनाने ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे आणि शासनाशिवाय दुसरं कोण शेतकऱ्याला तारणार। रणरणत्या उन्हानं तापलेल्या राज्यातील अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। कुठे गारपीट झाली तर कुठे चक्रीवादळ। पावसाच्या आगमनानं सर्वसामान्यांच्या जीवाला गारवा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र अश्रूंचा महापूर आहे। राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात अवकाळीचा मारा झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। बुलढाण्याच्या नांदुरा, खामगाव, मोताळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं मका, कांदा, ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय। बागलाण शहर परिसरात तब्बल 500 एकरहून जास्त कांदा पीक उद्ध्वस्त झालंय। कांदा जमीनदोस्त झाले, हरभऱ्याचं सुद्धा नुकसान झालं आणि शासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे, कारण शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हा हिरावून घेतलेला आहे। उद्यापासून कांदे काढणी सुरुवात करायची होती, पण या अवकाळी पावसानं थैमान घातल्यामुळे कांदे काढणी ही लांबणीवर गेली व ते कसे निघतील कसे नाही याची काही शक्यता नाही। काल बागलाण तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात अवकाळीचं संकट हे शेतकऱ्यांवर घोडावून आलं आहे। यामध्ये कांदा पीक, द्राक्षे, डाळिंब या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। सरकारने लवकरात लवकर पंचनामे करावे। बुलढाण्यात गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे, त्याला पिकांचा फटका बसलाय, तर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं अनेक घरांचं नुकसान झालंय। शिंबा, टाकरखेड, खैरा, वडनेर गावात कांद्यासह मक्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरवर्षी मी 55 ते 60 क्विंटल मक्यापर्यंत उत्पादन घेत असतो। यावर्षी पण माझे पीक चांगले जोमामध्ये होते, पण निसर्गानं असा घात केला की आमचा हातातोंडाशी आलेला जो घास आहे हा हिरावून घेतला। वर्ध्यात अवकाळीच्या फटक्यानं 1.5 एकरातील पपईला मोठा फटका बसला। ऐन तोडणीच्या वेळी झालेल्या वादळी वाऱ्यानं हजारो पपईची झाडं फळांसह कोलमडून पडली आहेत। मी याच्यात 1.5 एकरात लावण केली होती या गावरानी पपईची। याला जवळपास झाडाला बनवायला मला 12 महिने लागले। जेव्हा तोडाईला जेव्हा माल आला तेव्हा हे अचानक पाऊस आला आणि माझं पूर्ण नुकसान झालं। याच्यात जवळपास माझं 10 लाखाच्या जवळपास नुकसान झालं आहे। याच्यात अवकाळी आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला तो नाशिकच्या द्राक्षांना। गारपिटीनं द्राक्षमणी तडकले तर द्राक्षाचे घड गळून पडले। व्यापाऱ्यांनी खरेदी थांबवल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। दुपारी अचानक जेव्हा ढग गडगडायला लागले आणि 7 ते 8 मिनिटाची जी गारपीट झाली, या गारपिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। व्यापाऱ्याने 65 रुपयाने सुरू केलेली ही द्राक्ष बाग अचानक फोन करून ती बंद करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आज आलेले जेवढे मजूर वर्ग आहे त्यांनाही घरी काढून देण्यात आलेले आहे। जाळ्या वगैरे सगळं घरी नेण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर या द्राक्षांमध्ये गारपीट झाल्यामुळे इथली पानं आणि मणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर डॅमेज झालेली आहे आणि ती खाली गळून पडलेली आहे। अकोल्यात अवकाळीनं कांद्यासह फळबागांना फटका बसला तर गव्हाचं पीक अक्षरशः झोपलंय।
मनमाड मालेगाव भागातील शेकडो हेक्टरवरच्या कांदा पीक रोगाच्या विळख्यात सापडलंय. शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करतायत, पण त्याचा काही उपयोग होत नाहीये. सर, मी मिरची लावली आहे. मिरची होती, या वातावरणामुळे ना खूप थ्रिप्स येतोय. झाडाचे आपले पाने गळत आहे. मिरचीचे फुलं आहे ना सर्व गळून जातं या वातावरणामुळे. औषध मारून पण कव्हर होत नाही सर. पोकळी तयार होऊन जाते त्याच्यामुळं. जे फुली आपण आमच्या भाषेत फुली म्हणतात तिला. फुली म्हणजे त्याची बियाण्याची क्षमता काहीच राहत नाही, ते पूर्ण पोकळ पडून जातात. त्याचं आता या वातावरणामुळे, ढगाळ वातावरणामुळे फार मोठा परिणाम होतो. आंबा असो, कांदा असो वा द्राक्ष असो, ऐन काढणीच्या वेळी आलेल्या अवकाळीनं शेतकरी हवालदिल झाले. पोटच्या पोराप्रमाणे जपलेलं पीक डोळ्यात देखत नष्ट होताना पाहावं लागतंय, पण मदत मिळण्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कधी कुठलंही नैसर्गिक संकट आल्यानंतर स्टँडिंग ऑर्डर केंद्राच्या, राज्याच्या असतात की नुकसान किती झालं, त्याचे पंचनामे करायचे, त्याच्यामध्ये नुकसान भरपाई किती द्यायची, काय द्यायची, हे सगळे GR आहे. पंचनामे होतील, नुकसान भरपाईची घोषणा होईल, पण ती भरपाई वेळेत हाती पडली तरच कोलमडलेला बळीराजा पुन्हा उभा राहू शकणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.